श्री गणेशाय नमः। गणपती बाप्पांना हत्तीचं मुख का लावलं गेलं, गजमुख का लाभलं, किंबहुना भाद्रपद चतुर्थीलाच आपण बाप्पाची पार्थिव गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना किंवा पूजा का करतो, यामागे शिवपुराणामध्ये सांगितलेली कथा अशी आहे। खरं तर कल्पभेदामध्ये दोन कथा येतात। एका कल्पामध्ये अशी कथा आहे की शनीची वक्रदृष्टी पडल्यामुळे गणपतीचं मुख हिरावलं गेलं, पण आता जी मी कथा शिवमहापुराणातली तुम्हाला सांगते ती श्वेतकल्पातील आहे। जया आणि विजया ह्या पार्वतीच्या सख्या होत्या। त्या एक दिवस तिला म्हणाल्या, देवी, महादेवांकडे अनेक गण आहेत, प्रमथ पण आहेत, पण ते सगळं महादेवांचं ऐकतात। आपल्याला असं खास कोणी नाहीये की जो फक्त आपलंच ऐके। पार्वतीला इथे पटलं, पण तिने हसण्यावारी ते सोडून दिलं। मग एक दिवस पार्वती काहीतरी करत असताना नंदी महाराज दरवाजावर होते, पण महादेव आले आणि नंदीचं न ऐकता ते पार्वतीच्या दालनामध्ये गेले आणि हे काही पार्वतीला रुचलं नाही। आणि तिला त्यावेळेला ते आठवलं की जया आणि विजया किंवा आपल्या इतर सख्या सुद्धा आपल्याला जे काही सांगत होत्या ते बरोबर होतं, आपल्याला काहीतरी करायला हवं। आणि मग तिने काय केलं की तिने स्वतःच्या मळापासून म्हणजे स्वतःच्या शरीराच्या मळापासून एक सुंदर अशी बालकाची मूर्ती तयार केली। आणि हे सगळं करताना महादेवांचे नामस्मरण मात्र तिच्या मुखात सुरू होत, कारण महादेवांशिवाय काहीच होत नाहीये हे तिलाही माहित होतं। आणि ही सुंदर मूर्ती जेव्हा तयार झाली, सुंदर गोंडस असं बाळ तिने त्या मळापासून तयार केलं आणि त्याच्यामध्ये जीव निर्माण केला। आता हे बाळ जिवंत झालं। आता या बाळाला तिने सांगितलं, बाळ म्हणजे जवळजवळ 7-8 वर्षाचं असं बालक ते तयार झालं। स्वतःचा हक्काचा माणूस तयार झाल्याचा आनंद तिच्या सख्यांना आणि तिला सगळ्यांना झाला। आता सांगितलं, तू माझा आहेस, त्यामुळे तू केवळ माझं ऐकायचंस, मी जे सांगणार ती आज्ञा तू पाळायचीस। हो म्हणे माते, तू माझा पुत्र आहेस आणि मी तुझी माता आहे। असं म्हणून आता तिने त्या बाळाला गणेश असं नाव दिलं आणि त्याला दरवाजावर बसवलं आणि सांगितलं, मी आता स्नान करायला जाते, त्यामुळे कोणीही आलं तरी तू आतमध्ये येऊन द्यायचं नाही, जशी आज्ञा माते। असं म्हणून ते बालक बाहेर उभं राहिलं। आतमध्ये माता पार्वती स्नान करून वगैरे तिचं जे काही काम होतं ते ती करत होती। इकडे महादेव आले। महादेवांना पाहून या बालकाने त्यांना काही मातेच्या दालनात प्रवेश दिला नाही। महादेव चिडले, तू कोण आहेस म्हणे। बालक म्हणतो, तू कोण आहेस आधी सांग। तर त्यांना माहित नाहीये ना, त्याला बालकाला माहित नाही की महादेव कोण आहेत म्हणून। असं जेव्हा वाद निर्माण झाला तेव्हा महादेव परत आले आणि आपल्या गणांना सांगितलं, असा कोण बालक आलाय जो मला आतमध्ये पार्वतीच्या दालनात जाऊन देत नाहीये, तुम्ही जा आणि बघा। बघू सगळे गण गेले, सगळ्या गणांना त्यांनी असंच हुसकावून टाकलं। आता परत हे गण महादेवांकडे आले। महादेव परत त्यांच्यावर चिडले, अरे तुम्ही मूर्खासारखे माझ्याकडे काय येता, जा ना, ते एवढूसं बालक तुम्हाला काय ते त्याला हात लावता येत नाही का, बघा काहीतरी करा म्हणे। आता महादेवांच्या आज्ञेवरून महादेवाने सांगितलं, जे काय करायचं ते करा, युद्ध करायचं तर युद्ध करा, काय करायचं ते करा, पण त्या बालकाला शिक्षा द्या। आणि मग युद्ध सुरू झालं माहितीये का। या बालकाला एक शस्त्र मातेने दिलेलं असतं आणि ते जे शस्त्र आहे म्हणजे ते दंड, त्या दंडाने या बालकाने सगळ्यांना नाकीनऊ केलं, सगळ्या गणांना हुसकावून लावलं। आता याच्याही पुढे काय झालं माहितीये का, फक्त हे महादेवांचे गणच युद्ध करत नव्हते, इथे प्रत्यक्ष विष्णू भगवंत पण आले, त्यांना सुद्धा त्यांनी हरवलं। त्या बालकाने ब्रह्मदेव आले, त्यांना सुद्धा हरवलं। म्हणजे इथे कोणीही बालक कोणीही बाकी राहिलं नाही या बालकाशी युद्ध करायला किंवा या बालकाला समजवायला। आता हे बालक काही ऐकेना, तेव्हा महादेवांना अतिशय राग आला आणि त्यांनी आपलं त्रिशूल उचललं आणि त्या बालकाच्या मस्तक धडापासून वेगळं केलं। आणि तेव्हा काय गोंधळ चाललाय हे बघण्यासाठी जया विजया या आल्या आणि त्यांनी हे सगळं वृत्त पार्वतीला जाऊन सांगितलं। पार्वती रडत रडत बाहेर आली, बाळाला मांडीवर घेतलं आणि एवढी संतापली की तिने आदिमाया आदिशक्तीचं रूप धारण केलं आणि सगळ्या त्रैलोक्यात त्राही झालं। तर सगळे देव घाबरले, तिला शांत हो म्हटलं, आई आदिमाया शांत हो, तू सर्वस्व आहेस, पण तू शांत हो। मी शांत नाही होणार म्हणे, जोपर्यंत माझ्या मुलाला जिवंत केलं जाणार नाही तोपर्यंत मी शांत होणार नाही, आणि त्याला सर्वांचा प्रमुख जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत मी शांत होणार नाही। तेव्हा महादेवांनी आपल्या गणांना सांगितलं की तुम्ही
उत्तर दिशेला जा आणि तिथे जो कोणी भेटेल त्याचं मस्तक घेऊन या, जो कोणी प्राणी असो वा मनुष्य प्राणी असो. आणि त्यावेळेला या गणांना एक गजासूर तिथे गज दिसला. त्यांनी त्या गजाचं मस्तक काढून महादेवांकडे आणून दिलं. महादेवांनी ते मस्तक त्या बालकाच्या धडावर बसवलं आणि संजीवनी देऊन त्या बालकाला जिवंत केलं, त्या बालकाला जीवनदान दिलं. आता पार्वती माता खूप खुश झाली, आनंदी झाली आणि सगळ्या देवादिकांनी मिळून त्या बालकाला काही ना काही असे शस्त्र अस्त्र आशीर्वाद दिले. आणि तेव्हा महादेवांनी असं सांगितलं की आजपासून जो कोणी कुठल्याही कार्याचा आरंभ करेल तेव्हा या गणपतीचं नाव घेतल्याशिवाय त्याचं कार्य सफल होणार नाही. आणि तेव्हापासून आपण गणपतीला प्रथम वंदन करतो आणि आपल्या कार्याला सुरुवात करतो. आणि हाच तो दिवस होता ज्या दिवशी पार्वतीने मातीची किंवा मळाची मूर्ती करून गणपतीला बनवलं होतं. म्हणून याच दिवशी आपण पार्थिव म्हणजे मातीची गणेशाची मूर्ती करून त्याचं पूजन करतो. तो हा भाद्रपद चतुर्थीचा दिवस. गणपती बाप्पा मोरया.